आपल्या अंतःकरणामध्ये ते प्रतिबिंब म्हणजे त्याला जीव म्हणतात आणि तो जीव त्यालाही एका ठिकाणी आत्मा म्हटलेला आहे, काही ठिकाणी आत्मा म्हटलेला आहे. या ठिकाणी महात्मा शब्दामधला जो आत्मा शब्द आहे, तर ज्याचं अंतःकरण, आत्मा म्हणजे अंतःकरण हा अर्थ आहे या ठिकाणी. ज्याचं अंतःकरण महान असतं त्याला महात्मा असे म्हणतात, असा या महात्मा शब्दाचा अर्थ आहे. आत्मा तर प्रत्येकाचाच महान असतो, तो व्यापक असतो, सर्वांचा आत्मा सारखाच असतो. पण सगळ्यांचं अंतःकरण सारखं नसतं, सगळ्यांचं अंतःकरण सारखं नसतं. कोणाचं अंतःकरण संकुचित असतं, कोणाचं अंतःकरण व्यापक असतं, कोणाचं अंतःकरण शुद्ध असतं, कोणाचं अंतःकरण अशुद्ध असतं, मलिन असतं. म्हणून अंतःकरणाला या ठिकाणी उद्देशून, अंतःकरणाला लक्ष करून या ठिकाणी आत्मा शब्द वापरलेला आहे. म्हणून ज्याचं अंतःकरण विशाल आहे, महान आहे, तो महात्मा. महान आत्मा यस्य स महात्मा, याचा अर्थ ज्याचं अंतःकरण विशाल व्यापक तो महात्मा आहे, असा या ठिकाणी अर्थ आहे. आणि म्हणून आता किती अंतःकरण विशाल आहे याचा विचार केला तर आपल्याला लक्षात घेता येईल. या भूतलावर जवळजवळ आता या जगामध्ये 800 ते 900 कोटी, सरासरी 800 कोटी तरी लोकसंख्या आहे. 800 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे. त्याच्यातला एक एक मानव या आत्मा शब्दाने युक्त आहे. त्याच्या अंतःकरणात असलेलं मूळ चैतन्य आत्मा प्रत्येकाजवळ आहे. त्याचं अंतःकरण हे आत्मा शब्दाचाच एक अर्थ आहे. असं अंतःकरण प्रत्येकाकडे असलं तरी प्रत्येक माणसाचं अंतःकरण सारखं नाही. मग जर सर्वांचं अंतःकरण सारखं असतं तर या जगामध्ये, मानव समाजामध्ये एकही समस्या निर्माण झाली नसती, एकही समस्या निर्माण झाली नसते. दगड आहे, दगडाच्या ठिकाणी चैतन्य आहे, पण ते सजीव नाही, निर्जीव आहे, त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी अंतःकरण नाही. म्हणून दगड कधी वादविवाद करत नाहीत, दगडात कधी मतभेद होत नाहीत. मग तो लाल दगड असो की तो काळा दगड असो, तो गारगोटीचा दगड असो की तो वाळूचा दगड असो, तो माळावरचा दगड असो की शेतीतला दगड असो, दगडाची जात भिन्न असेल. कोणता संगमरवरी असेल, कोणता मार्बल असेल, कोणता शाबासी असेल, कोणता आणखी कोणता असेल. दगडाच्या जाती भिन्न प्रकारच्या आहेत. दगड वस्तू जरी एकच असेल तर त्याच्यामध्ये जाती विभिन्न प्रकारच्या आहेत. म्हणून आजही आपण जर घराचं बांधकाम करायचं म्हटलं तर फरशी करत असताना, दगडाची फरशी करत असताना त्याची किंमत वेगवेगळी मोजावी लागते. का वेगवेगळी मोजावी लागते? जात वेगळी आहे म्हणून. दगडाची जात वेगळी आहे, तिचा दर्जा वेगळा आहे, गुणवत्ता वेगळी आहे, म्हणून किंमत वेगळी मोजावी लागते. पण तो आहे दगडच. दगड जरी असला त्याच्या ठिकाणी अंतःकरण नाही, आत्मचैतन्य आहे पण अंतःकरण नाही. म्हणून त्या दगडामध्ये एकमेकांमध्ये मतभेद होत नाहीत, कधी वादविवाद होत नाहीत, परस्पर कधी मतभेद दिसत नाहीत, कारण अंतःकरण नाही. मतभेद हे ज्या ठिकाणी मन आहे, अंतःकरण आहे, त्या ठिकाणीच होत असतात. ज्या ठिकाणी मनच नाही, अंतःकरणच नाही, त्या ठिकाणी मतभेद वादविवाद होतच नाही. म्हणून दगडाचा विषय बाजूला ठेवा. दगड सगळे समान असतील तरी त्या ठिकाणी वादविवाद नाहीत. माणसं सगळे समान आहेत, दोनच डोळे, दोनच पाय, दोनच हात, दोनच कान. वरून पाहिलं तर, बहिरंगदृष्ट्या पाहिलं तर सगळे मानव सारखेच आहेत, कोणातच काहीच भेद नाही. सगळ्यांचं रक्त लालच आहे. पांढऱ्या रक्ताचा माणूस आणखी जन्माला आलेला नाही, पुढे येणार पण नाही. पांढऱ्या रक्ताचा माणूस, हिरव्या रक्ताचा माणूस, पिवळ्या रक्ताचा माणूस जन्माला आला नाही, पुढे येणार नाही. जोही माणूस जन्माला आला असेल, वरून रंगानं पांढरा असेल, एखादा त्याची त्वचा पांढरी असेल, अमेरिकेतला, इंग्लंडमधला तो शरीराच्या त्वचेने पांढरा असेल. कोणता काळा असेल, आफ्रिकेतला, न्यूझीलंडमधला, भारतातला मध्यमवर्णीय असेल. पण बहिरंगदृष्ट्या रंगात फरक असेल तरी त्याच्या रक्तामध्ये लालचपणा असावा लागेल. रक्त मात्र प्रत्येकाचं लालच असतं. ही समानता आहे. 3 पायाचा माणूस आणखी दिसला नाही कुठं, 5 हाताचाही माणूस कोणी पाहिला नाही, 2च हाताचा, 2च पायाचा सगळीकडे माणूस असतो. माणसाची समानता बहिरंगदृष्ट्या अनेक अंगाने आपण पाहू शकतो, ती समानता आहे, त्या ठिकाणी एकता आहे. तरी पण एकही माणूस एकाही माणसासारखा नाही.
जगामध्ये जितके माणसं जन्माला आलेत, एक माणूस कोणत्याही देशातला कोणत्याही काळातला आणायचा, त्याच्या बरोबरीचा त्याच्या सारखाच माणूस दुसरा दाखवायचा, कोणीही दाखवू शकत नाही. मागेही भूतकाळात त्याच्यासारखा दुसरा नाही आणि भविष्य काळात पण एका माणसासारखा दुसरा माणूस नाही. इतके विभिन्न प्रकारचे माणसं ईश्वर निर्माण करत असतो. ज्याच्या त्याच्या कर्माच्या कमी जास्त अधिक कमी प्रमाणानुसार निर्माण करत असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणत असतो. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. त्याचं पाप ज्याचं पुण्य कमी जास्त जसं असेल त्याप्रमाणे त्याचा रंग, त्याचा रूप, त्याचं आयुष्य, त्याचं आरोग्य, त्याचा आनंद, त्याचा देश, त्याचा काल सगळं काही त्याचं बनत असतं. म्हणून प्रत्येकाची सगळी भिन्नता असल्यामुळं, कर्माची भिन्नता असल्यामुळं प्रत्येकाचं रूप रंग भिन्न आहे. एका कंपनीमध्ये हजारो जरी गाड्या तयार होत असतील तरी गाड्या सगळ्या सारख्याच असतात. जेव्हा गाडीची कंपनी गाडीची एक नमुना ज्याला आपण मॉडेल म्हणतो ते वेगळं असेल तेव्हाच ती गाडी वेगळी बनेल. पण एकाच नमुन्याची जेव्हा लॉट निघतो त्या सगळ्या गाड्या सारख्याच निघतात, फक्त तिचा नंबर वेगळा द्यावा लागतो. असं कंपनीत घडतं. पण मानव निर्माण करण्याची जी काही कंपनी आहे, कारखाना आहे, तर तो मात्र कितीही निर्माण होऊ द्या, जन्माला आलेला मानव प्रत्येक वेगळाच जन्मतो, नवीनच जन्मतो. त्याच्यासारखा अगोदर झालेला नसतो आणि पुढे होणार नसतो. एवढी पाहिलं तर मानवाची सगळीकडे समानता आहे आणि पाहिलं तर सगळी भिन्नता आहे. मग अशा माणसामध्ये एकता कशी दिसेल? ती केवळ एकच असणारा जो आत्मा आहे त्या आत्म्याच्या संबंधानेच एकता निर्माण होऊ शकते आणि आत्म्याच्या संबंधानेच आपण विचार केला तरच त्यांच्यामध्ये संघटना निर्माण होऊ शकते, संघटन राहू शकते. असं आहे. आणि म्हणून जिथं जिथं शरीराच्या संबंधाने संघटन निर्माण झालेलं आहे ते टिकलेलं नाही. शरीराच्या संबंधाने त्याच्या पुढे जाऊन जीवाच्या संबंधाने संघटन निर्माण झालेलं असेल तर ते थोडं टिकलं असेल, पण तिथंही मतभेद निर्माण झालेले असतात. त्याच्या पुढे जाऊन जिथं आत्म्याच्या संबंधानं काही विचार होत असेल असे संघटन मात्र यशस्वी आहेत, टिकलेले आहेत, टिकत असतात आणि कायमस्वरूपी टिकत असतात. आणि म्हणून मानवाचं कर्तव्य आहे विचार करत असताना, जीवन जगत असताना शरीराचा विचार, त्यापुढं जीवाचा अंतःकरणाचा विचार, त्यापुढं आपल्या आत्म्याचा विचार, या टप्प्यापर्यंत आपण गेलो पाहिजे. आणि या तिन्ही अंगाचा विचार केला पाहिजे. देहाचाही विचार असला पाहिजे, जीवाचाही विचार असला पाहिजे, आत्म्याचाही विचार असला पाहिजे, तरच हा संपूर्ण विचार आहे, नाही तर अपूर्ण विचार आहे. असो, मग अशी जी मानवाची जीवनाची दिशा आहे ती दिशा ज्यांनी साधलेली असते, जे देहदृष्टीपासून जीवदृष्टीपर्यंत गेलेले असतात, जीवदृष्टीपासून आत्मदृष्टीपर्यंत गेलेले असतात आणि आत्मा सर्वत्र व्यापक असल्यामुळं, संपूर्ण विश्वस्वरूप विश्वापर्यंत व्यापक असल्यामुळं, आत्मा जितका व्यापक आहे, जितका महान आहे, तितकं ज्यांचं अंतःकरण महान बनलेलं आहे, असे हे विशाल अंतःकरणाचे जे कोणी आहेत ते महात्मे आहेत. अशा दृष्टीनं महात्मे आहेत. इतर मानवाचा विचार केला तर 10x10 खोलीमध्ये राहतो एखादा मनुष्य आणि म्हणतो हे माझं घर आहे. त्याची बुद्धी, त्याचं अंतःकरण संकुचित विचाराचं आहे. त्याच्यापेक्षा अंतःकरण ज्याचं महान आहे तो म्हणू शकतो नाही, हे माझं गाव माझं घर आहे, माझं गाव हे माझं घर आहे. त्याची बुद्धी, त्याचं अंतःकरण विशाल बनले, व्यापक बनले, त्याच्या बुद्धीचा विकास झालाय, त्याचं मन शुद्ध बनलंय, त्याच्या बुद्धीत आता संकुचितपणा राहिलेला नाही. तो घराला घर म्हणतोच, पण घरालाच घर म्हणत नाही, तो गावालाही घर मानतो. असे काही माणसं असतात. त्याही पुढे जाऊन ज्याच्या बुद्धीचा विकास झाला असेल, ज्याच्या मनाची उंची वाढली असेल, ज्याच्या बुद्धीची उंची वाढली असेल, विचाराची उंची वाढली असेल, तो म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, असं म्हणू शकतो. वाढली बुद्धीची उंची, विचाराची उंची वाढली. जसं जसं अंतःकरण व्यापक होत जाईल, विशाल होत जाईल, तसं तसं त्याचं कार्य मोठं होत जाईल, तो महान होत जाईल. अंतःकरण ज्याचं जेवढं महान, आपल्या अंतःकरणातील, आपल्या मनातील, आपल्या बुद्धीतील विचार ज्याचे जेवढे महान, तेवढं त्याचं कार्य महान आणि तेवढा तो व्यक्ती महान. अशा प्रकारे जो विश्वापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे, स्वतःच्या देहापासून
कुटुंबात जन्मलेल्या सगळ्या देहाचा विचार करत असेल, सगळ्या एका कुटुंबातल्या सगळ्यांच्या विचारापासून आपल्या परिवार, एका आडनावाच्या एका कुलाच्या परिवारातील सर्वांचा विचार करत असेल, तो मागच्यापेक्षा तो व्यापक आहे, तो महान आहे. त्याच्यापेक्षा जो जातीचा विचार करत असेल तो महान आहे. जो एका जातीपेक्षा अनेक जातीचा विचार करत असेल, त्याच्यासाठी कार्य करत असेल, तो महान आहे. आणि अनेक जातीचा विचार करणाऱ्यापेक्षा अशा जाती अनेक प्रत्येक वर्णात असतात, अशा सगळ्या वर्णाचा जो विचार करत असेल तो महान आहे. आणि सर्व वर्णाचा विचार करत असताना जे कोणी वर्णच व्यवस्था मानत नसतील अशा अवर्णीय वर्गाचा सुद्धा विचार करत असेल, असा तो महान आहे. अर्थात व्यक्तीपासून, कुटुंबापासून, गावापासून प्रांतापर्यंत, प्रांतापासून राष्ट्रापर्यंत एकाच राष्ट्राचा विचार करणारे अनेक लोक असतात. देशाचा स्वाभिमान बाळगला पाहिजे, राष्ट्राचा स्वाभिमान बाळगला पाहिजे. म्हणून मेरा भारत महान आपण म्हणत असतो, मेरा भारत महान आपण म्हणतो, देशाचा स्वाभिमान आहे. पण त्याही पुढे जाऊन ज्यांचा स्वाभिमान हा इतका वाढला, इतका व्यापक बनला की त्याला आता मर्यादा राहिली नाही, सीमा राहिली नाही. परमसीमा ज्यांच्या अंतःकरणाने गाठलेली आहे, असे अंतःकरणाचे जे कोणी आहेत त्यांना महात्मे असे म्हणतात. उदाहरण सांगायचं म्हटलं तर अशा महान संतांच्या पैकी हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. हे विश्वच माझं घर आहे, अशी अंतःकरणाची विशालता ज्यांना प्राप्त झालेली आहे, ज्यांची बनलेली आहे, असे संत ज्ञानेश्वर महाराज हे महान आहेत, महान महात्मे आहेत. आणि अशा ज्ञानेश्वर महाराजाच्याच काळामध्ये संत नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबा काका, जनाबाई, चोखामेळा, कान्होबा पाठक असे अनेक संत, नरहरी सोनार, सेना नावी असे अनेक संत मंडळी आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. हे सगळेच संत अंतःकरणाने इतके विशाल आहेत की त्यांच्या अंतःकरणाची विशालता एका जातीपुरती, एका देशापुरती, एका कालापुरती, एका ठराविक व्यक्तीपुरती नाही, ती संपूर्ण विश्वापुरती आहे. संपूर्ण विश्वाची मर्यादा ज्या अंतःकरणाने गाठली, संपूर्ण विश्वाची सीमा ज्यांच्या अंतःकरणाने गाठली, असे सगळे संत आहेत. आणि म्हणून सगळे संत महान आत्मे आहेत. अशा महान आत्मे असलेल्या महात्म्यापैकी श्री संत गोरोबा काका, त्या सगळ्या संतांनी ज्यांना महान म्हटलेलं आहे असे महात्मे आहेत. सगळे संत महान महात्मे आहेत, पण अशा महात्म्यांनी सुद्धा ज्यांना महान म्हटलेलं आहे असे संत गोरोबा काका महान आहेत. महात्मा नसतो माम पार्थ. कारण ज्ञानेश्वर महाराज विश्वाला घर जे समजतात, त्यांच्या पुढं जातीचा, पंथाचा, लिंगाचा, वर्णाचा, पक्षाचा, देशाचा, प्रदेशाचा कुठलाच भेद राहिलेला नाही. कुठलीच संकुचित बुद्धी राहिलेली नाही. संकुचित विचार, मर्यादित विचार कुठला राहिलेच नाही. ज्यांचा विचार, ज्यांची भावना, ज्यांचं ध्येय, ज्यांचं कार्य सगळं व्यापक बनलेलं आहे आणि व्यापकतेची परमसीमा गाठलेली आहे, असे विश्वस्तरावरचे विश्वसंत ज्ञानेश्वर महाराज, विश्वस्तरावरचे विश्वसंत नामदेव महाराज, विश्वस्तरावरचे विश्वसंत सगळे संत मांदियाळी ज्या काळामध्ये होती, त्या काळामध्ये सगळ्या संत मंडळींचा प्रसंग असा घडला की त्या संत मांदियाळीच्या मध्ये आपण पंढरपूरला जाऊया, भगवान विठ्ठलाचं दर्शन घेऊया असा विचार निर्माण झाला. आणि सगळ्यांनी मिळून पंढरपूरला यायचं ठरलं. पंढरपूरला आले कोण्या वेळेला? शुद्ध एकादशीला. शुद्ध एकादशीला पंढरपूरला आल्यानंतर सगळ्या संतांच्या गाठी भेटी झाल्या. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो, तेथे असे देव उभा, जैसे समचरणाची शोभा, रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. अशा प्रकारे त्या पंढरपुरामध्ये जिकडे तिकडे संतांची मांदियाळी भरली आणि सगळे संत एकमेकाला भेटले. सगळ्यांनी पांडुरंगाची भेट घेतली, विठ्ठलाचं दर्शन घेतलं, रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. आणि पुन्हा एकादशी झाल्यानंतर द्वादशीचा उपवास सोडून सगळे आपापल्या गावाकडे परत निघाले. पण निघायच्या वेळेला आता जाताना, चला येऊ, आम्ही येतो बरं का, रामकृष्ण हरी, आम्ही येतो बरं का, असं एकमेकाचा निरोप घेताना गोरोबा काका महाराज त्यांच्या मनामध्ये आलं, दरवारीला आपण जातो पंढरपूरला,
कधी कोण्या संतांची भेट होती, कधी कोण्या संतांची भेट होते. यावेळेला मात्र सगळ्या संतांची भेट झाली. आता अशा सगळ्या संतांची भेट आपल्या घरी एखाद्या वेळेस व्हावी अशी त्यांना इच्छा निर्माण झाली. आणि गोरोबा काकांनी सर्व संत मंडळीला आवाहन केलं, सर्व संत मंडळी ऐका, आपणास माझी विनंती आहे. काय? तुम्ही सर्व संत मंडळी माझ्या घरी यावेत. सगळ्या संतांनी आपण माझ्या घरी यावं आणि आमचं घर पवित्र बनवावं, आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी, असं गोरोबा काकांनी आवाहन केलं. आता त्यांचं घर काय अपवित्र होतं म्हणून पवित्र करण्यासाठी बोलवलं असं नाही. गोरोबा काका साक्षात संत असल्यामुळं त्यांचं घर पवित्रच आहे. ज्यांच्या घरी देव येऊन काम करतो असे ते घर असल्यामुळं ते घर पवित्रच आहे. पण संतांनी आपल्या घरी यावं अशी यांना इच्छा झाली. संतांना निमंत्रण दिलं, त्यांनी बोलवलं आपल्या घरी. सगळ्या संतांनी मान्य केलं. काय हरकत नाही गोरोबा काका, आपण येऊ तुमच्या घरी. कधी येऊ सांगा. त्यांनी सांगितलं या पुढच्या एकादशीला. मग सिद्धला पंढरपूरला, वद्य एकादशीला गोरोबा काकाच्या घरी सगळे संत मंडळी आले. आल्यानंतर सगळे संतांचं स्वागत झालं. भगवंताचा नमस्कार, एकमेकांना नमस्कार केला भगवंताचा नामस्मरण करून, आणि स्वागत झालं, पाहुणचार झाला. झाल्यानंतर सगळी संत मंडळी बसली. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. एकांतामध्ये संत बसले, गोरोबा काकांच्या घरी बसले, तेर ढकी या गावी, आणि विचार करू लागले. कशाचा? शेतात काय पेरलंय, मुलं किती आहेत, नातू किती आहेत, काय म्हणते सून, बरी वागते का, सेवा करते का, असं काही नाही. त्यांची चर्चा, संतांची चर्चा म्हणजे जगाची चर्चा, जगाची चिंता, विश्वाची चिंता. विश्वातले जीव त्यांचा उद्धार झालाय का, किती जन्माला आलेत, किती उद्धरून गेलेत, किती शिल्लक राहिले, सगळ्या जीवांचा उद्धार झाला पाहिजे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. संतांचा अवतारच होत असतो कशासाठी? जनाच्या उद्धारासाठी, जडाच्या उद्धारासाठी आणि जीवाच्या उद्धारासाठी. म्हणून त्यांची चिंता, त्यांची चर्चा चालू झाली. कोणाकोणाचा उद्धार झालाय, कशा पद्धतीने झालाय, ज्यांचा राहिलाय त्यांचा कसा झाला पाहिजे, कशा पद्धतीने होईल, काय करायचं, काय सांगायचं, सुरू झाली चिंतन, चर्चा. आणि ते चर्चा सुरू झाला होत असताना, ती जगाच्या कल्याणाची चर्चा चालू असताना, जगाच्या हिताची चर्चा चालू असताना, मुक्ताबाई त्यामध्ये होत्या, निवृत्तीनाथ महाराज होते, सोपान काका होते, ज्ञानेश्वर महाराज होते, नरहरी सोनार होते, शेना नावी होते, कानोबा पाठक होते, सावता माळी होते, जनाबाई होत्या, नामदेव महाराज होते. सगळेजण बसले असताना सर्वात लहान वयाची असलेली मुक्ताबाई, लाडकी मुक्ताबाई, ती पण होती. आता लहान लेकरू आहे, लहान लेकराचा विचार म्हणल्यानंतर थोडं इकडे तिकडे पाहते. पाहिल्यानंतर मुक्ताबाईची सहज नजर गेली गोरोबा काकाच्या घरी, सगळ्या संतांची चर्चा चालू आहे, मुक्ताबाई बी त्याच्यात सहभागी आहे. तेवढ्यामध्ये मुक्ताबाईची नजर गेली गोरोबा काकाच्या थापटीकडं. कशाकडं? थापटीकडं, थापटणं. मग ती म्हटली, अहो काका, हे काय आहे ते दिसते ते? गोरोबा काकांना विचारल्यानंतर काका म्हणतात, मुक्ताबाई, ते थापटणं आहे, थापटणं. ते काय असते, कशासाठी असते ते, त्याचं काय काम? गोरोबा काका म्हटले, ते मडके घडवण्यासाठी उपयोगी येतं, त्याच्याने मडके घडवत असतो मी, आम्ही घडवत असतो मडके. लहान आकार असला की त्याला घडून घडून थापटून थापटून मोठे करतो. मोठं केल्यानंतर मग त्याला आवयामध्ये भट्टीमध्ये भाजतो, आणि भाजल्यानंतर पुन्हा ते कच्चे भाजले का पक्के भाजले हे पण तपासतो. आणि ते तपासण्याचं, कच्चं पक्क तपासण्याचं हे साधन आहे, त्याला थापटणं म्हणतात. घडवण्याचंही साधन आहे आणि कच्चं पक्क जाणण्याचंही साधन आहे, असं गोरोबा काकांनी सांगितलं त्याचा उपयोग. तेवढ्यात मुक्ताबाई म्हणते, अहो मग गोरोबा काका, तुम्ही जर मडके घडवत असता, मडके कच्चे पक्के तपासत असता त्या तापटीने, तर हे या ठिकाणी बसलेले सुद्धा एका प्रकारचे मडकेच आहेत म्हणले, हाडामासाचे मडकेच आहेत म्हणले. आम्ही पण एक हाडामासाचे मडकेच आहोत, मग आम्हाला तुम्हाला तपासता येईल का याच्याने? गोरोबा काका म्हणले, हो, त्यात काय अडचण आहे, तपासता येईल तुम्हाला पण. मग तपासा बरं गोरोबा काका, कोणतं मडकं कच्चं आहे आणि कोणतं मडकं पक्का आहे. मुक्ताबाई म्हणते, कोणाला? गोरोबा काकांना. त्यावेळी गोरोबा काका म्हणतात, हो ठीक आहे, काय हरकत नाही. मग आता सुरुवात कोणाकडून करायची? सगळे संत मंडळी बसलेले आहेत. मग ते म्हणले, मुक्ताबाई म्हणले, आमच्या दादाकडून सुरुवात करा.
कोणाकडून? दादा म्हणजे निवृत्तीनाथ दादा, ज्येष्ठ बंधू त्यांचे. मग गोरोबा काकांनी पहिली थापटणी डोक्यावर थापटिली, म्हणजे टाकली. निवृत्तीनाथांच्या डोक्यावर त्या आपटण्याबरोबर निवृत्तीनाथ स्तब्ध बसले होते. डोक्यात मार लागला, दुसऱ्याला थापटी मारली म्हणजे मार लागला असं वाटते ना, पण त्यांना त्याची काहीच इजा पोहोचली नाही आणि ते काही डगमगले नाहीत. डोक्यात थापटणं बसत आहे म्हणून, बसलं म्हणून काही डगमगले नाहीत, स्तब्ध राहिले, शांत राहिले. गोरोबा काकांनी समजलं हे मडकं पक्क आहे. कारण थापटली लागून सुद्धा हल्लं नाही, चाललं नाही, त्रास झाला असं काही म्हटलं नाही. नंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या डोक्यावर थापटी टाकली, तेही तसे स्तब्ध शांत. तेही मडकं कच्चं पक्कच आहे, ते काही कच्चं नाही. सोपान काकावर टाकली, सावतामाळीवर टाकली, त्याच्यानंतर कान्होबा पाठकावर टाकली. एका एकानं क्रमाक्रमानं सुरू केले आणि मग आली बारी संत नामदेव महाराजाची. नामदेव महाराजांची बारी आली. त्या नामदेव महाराजावर बारी आल्यानंतर नामदेव महाराज आता आपल्या शेजारच्याची बारी संपलेली आपल्याकडे येते म्हणण्याबरोबर चळवळ वळवळ सुरू झाली. कोणाची? नामदेव महाराजांची. चळवळ वळवळ सुरू झाली आणि अशा वेळेला नामदेव महाराज जागेवरून उठून पळायच्या प्रयत्नात होते. नको, थापटे आपल्या डोक्यावर पडायला नको, ते लागेल, ते कदाचित सूज येईल, जखम होईल. तेवढ्यात गोरोबा काका जवळ येतात आणि डोक्यावर थापटी टाकतात. टाकण्याबरोबर गोरोबा काकाला समजलं हे मडकं कच्चं आहे. कारण अगोदरच इशारा कळाला होता, ज्या अर्थी थापटणं स्वीकारायला तयार नाही, परीक्षेचा पेपरच द्यायला तयार नाही, तर तिथंच समजून येतो अभ्यास कसा आहे की नाही. परीक्षा दिल्यानंतर मार्क कमी पडतील, जास्त पडतील, गुण कमी भेटतील, जास्त भेटतील, तो पुढचा भाग आहे. पण परीक्षाच द्यायला तयार नाही, नाही माझा अभ्यास झाला नाही, मी परीक्षेत पास होऊ शकत नाही, उत्तीर्ण होऊ शकत नाही, नको यावर्षी नको, पुढील वर्षी, असं जर एखादा विद्यार्थी म्हणू लागला तर समजायचंय तो विद्यार्थी कच्चा आहे, अभ्यास त्याचा झाला नाही, तो अनुत्तीर्णच आहे. त्या पद्धतीने नामदेव महाराज कचकले आणि गोरोबा काकांनी जाणलं हे नामदेव महाराज कच्चे आहेत, हे मडकं कच्चं आहे. अर्थात कच्चं कशाहून? सांगितलं, नामदेव महाराजांना अहंकार झालेला आहे. नामदेव महाराजांना अहंकार झालेला आहे. नामदेव महाराज म्हणले, मला अहंकार कशाचा? मला अहंकार झाला तुम्ही म्हणता? नामदेव महाराज म्हणतात गोरोबा काकाला, मला अहंकार झालाय तुम्ही असं म्हणता मला? आता हा अहंकार आहे की नाही? हा अहंकार आहे की नाही? मी अहंकारी दिसतो तुम्हाला? मी तर देवाचा आवडता भक्त आहे, मी तर लाडका भक्त आहे, तुम्ही तर मोठे संत आहात, मोठे भक्त आहात, आणि तुम्हाला देव आता भेटला असेल, दर्शन दिलं असेल. मला तुमच्या सगळ्यात अगोदर देव भेटलाय. कोण म्हणते? नामदेव महाराज. तुम्हाला मोठं झाल्यानंतर भेटला असेल, मला लहानपणीच देव भेटलाय, आणि भेटला नाही, साक्षात बोललाय, आणि नुसता बोलला नाही, माझ्या हातचं नैवेद्य खाल्लाय. कोण म्हणते? नामदेव महाराज. असे नामदेव महाराज सगळ्याला सांगू लागले, मला तुम्ही अहंकारी म्हणता, तुमच्या सगळ्यामध्ये देव मला अगोदर भेटलाय, सगळ्यात कोणाच्याच हातानं देव तुमच्या हातानं नैवेद्य खाला नाही, माझ्या हातानं लहानपणीच देव नैवेद्य खालाय, आणि तुम्ही मला अहंकारी म्हणता. हा अहंकार आहे का नाही? हा अहंकार आहे की नाही बोलण्यातला? अर्थात अंतःकरणात अहंकार होता शिल्लक, म्हणूनच हे बोलणं नामदेवरायांना आलेलं आहे. जर अहंकार नसता तर गोरोबा काकाच्या समोर हे नामदेवरायाचं बोलणं आलंच नसतं. मग त्या ठिकाणी नामदेव महाराज निघाले, राग रुसून निघाले. सगळे संत मंडळी त्यांची परीक्षा झाल्यानंतर सगळे संत उत्तीर्ण झाले गोरोबा काकांच्या परीक्षेमध्ये. कच्चं कोणी राहिलं नाही, सगळे पक्के, सगळेच अनुभवाने संपन्न, आत्मज्ञान संपन्न, ब्रह्मज्ञान संपन्न, ईश्वर दर्शन संपन्न, भगवत साक्षात्कार संपन्न सगळे संत त्या ठिकाणी पक्के ठरले. फक्त एकटे नामदेव महाराज कच्चे ठरले, आणि नामदेव महाराज कच्चे ठरल्यामुळं, अनुत्तीर्ण झाल्यामुळे तिथून निघाले नामदेव महाराज. नाराज झाले आणि निघाले. मी उगच आलो म्हणले तेरला, उगच आलो तेरला, नाही आलं तर जमलं असतं, सगळ्यामध्ये माझा अपमान झाला. नामदेवराला वाटायला लागले आता काय करायचं, काहीच नाही, पांडुरंगाकडे जायचं आणि विचारायचं, देवा
असं कसं केलास, काय झालं? सगळ्या संतांमध्ये मला सगळ्या संतांनी ठरवलेलं आहे आणि मी कच्चा आहे का? तुला कच्चा वाटतो का? मला मी कच्चा वाटतो का? जाब विचारला देवाला. कोण? नामदेव महाराजांनी. देव म्हटले, नामदेवा तुला खरं सांग का, खरंच कच्चा आहेस तू खरंच कच्चा आहेस? नामदेवराव म्हणले, असं कसं देवा, तू तर माझ्या हातचं नैवेद्य खातोस, मला लहानपणापासून बोलतोस, माझ्या संग खेळतोस, एवढा असताना मग तू मला कच्चं कसं काय? संत पण कच्चे म्हणतात. आता ते म्हटले तर म्हटले, तू तरी म्हणाय नाही पाहिजे मला कच्चं, तू पण मला म्हणायला लागला कच्चाच म्हणून. देवा असं कसं काय? मी तुझा लाडका भक्त आहे, तुझ्या जवळ मी राहतो, तुझ्या इतका मी आवडता भक्त दुसरा कोणीच नाही माझ्या इतका आवडता तुझा भक्त. असं असताना तू पण कसा म्हणायला लागला? देव म्हटले, नामदेवा खरं सांगू, तू खरं मला प्रिय आहेस, सगळ्या संतांमध्ये तू मला प्रिय आहेस, सगळ्या संतात तू माझा लाडका आहेस, पण वास्तविक दृष्टीने जर पाहिलं ना, विचार करून जर पाहिलं ना, अनुभवाच्या दृष्टीने जर पाहिलं ना, तू नक्की कच्चा आहेस. तुला आणखी गुरुकृपा प्राप्त झाली नाही, तुला आत्मज्ञान प्राप्त झालं नाही, तुला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं नाही. मी सगुण साकार स्वरूपात तुला दर्शन दिलेलं आहे. मी तुझ्यासोबत बोललोय, मी तुझ्यासोबत भोजन केलंय, तुझ्या हातचा नैवेद्य मी खालाय, सगळ्यात अगोदर बालपणातच खालाय. हे सगळं खरं आहे, पण अनुभवानं जर पाहिलं ना तर तू कच्चा आहेस. मग हे तुला समजून घ्यावं लागेल आणि ही तुझी नाराजी तुझ्याच मनानं दूर करावी लागेल. एवढं पांडुरंगाने नामदेवरायाला समजून सांगितल्यानंतर मग नामदेवराय म्हणतात, देवा हे मला तू अगोदरच का नाही सांगितलं, हे मला अगोदरच का नाही सांगितलं? अरे वेळ आल्यावरच सांगायचं असते काही, पण अगोदर नाही सांगता येत. असं म्हटल्यानंतर आता काय करायचं देवा, सगळे संत पक्के आहेत, मी कच्चा आहे, मला पण पक्क बनायचं आहे, आता काय उपाय सांग? पण म्हटलं नामदेवराय, कोणाला? देवाला. पांडुरंग म्हणतात, देव म्हणतो, जा गोरोबा काकाकडं, सांगतील तुला उपाय. परत जा त्यांच्याकडं. पुन्हा गोरोबा काकाकडे आले. गोरोबा काका सांगतात, नामदेवराया तुम्ही एक काम करा, तुम्हाला पक्क बनायचं आहे, आत्मज्ञान संपन्न व्हायचं आहे, गुरुकृपा संपादन करायचे आहे, तर आता एक करावं लागेल, कोण्या तरी शरीरधारी अधिकारी गुरुला शरण जावं लागेल. शरीरधारी गुरुला शरण जावं लागेल, अहंकार सोडून द्यावा लागेल, नम्रता धारण करावी लागेल आणि गुरुला शरण गेल्यानंतर मग गुरुची कृपा प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला बोध होईल, आत्मज्ञान संपन्नता प्राप्त होईल, ब्रह्मज्ञान संपन्नता प्राप्त होईल, मग तुम्ही खरे त्यावेळेस पक्के ठराल. मग कोणाकडे जाऊ, माझ्यासाठी कोण आहे अधिकारी गुरु? जा म्हणले, विसोबा खेचराकडे जा. विसोबा खेचराकडे जा. विसोबा खेचराकडं नामदेव महाराज निघाले. निघाल्यानंतर पुढचा प्रसंग सर्वांना माहिती आहे, आपण ऐकलेच असणार आहे. त्या ठिकाणी जाऊन औंढा नागनाथ, आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्हा अगोदरचा, तर त्या औंढा नागनाथला आले. भगवान शंकराचं मंदिर, त्या ठिकाणी शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून पाठीमागं डोकं करून झोपलेले, अशा अवस्थेमध्ये नामदेव महाराजांनी त्यांना पाहिलं, विसोबा खेचरांना, आणि परत त्यांचा अहंकार जागा झाला. आणि हे गुरु माझे, आणि असे गुरु शंकरावर लात ठेवणारे, लात मारणारे, देवाच्या चरणावर मस्तक टेकायला पाहिजे, आणि हे तर देवाच्या चरणावर पाय ठेवतात, असे गुरु. परत तिथं थोडंसं शंका मनात निर्माण झाली, असे कसे गुरु, यांना मी शरण जाऊ का? आता सांगितलंय संतांनी पण, देवानी पण, ज्या अर्थी सांगितलंय त्या अर्थी काहीतरी असल, मोठ्याने सांगितलंय काहीतरी हेतू असल, आपल्याला कळत नसल. पुन्हा थोडंसं अहंकार बाजूला सारला, नम्रता धारण केली, विचार केला की आपल्याला मोठ्याने सांगितलंय, संतांनी पण सांगितलंय आणि देवानी पण सांगितलंय, ऐकायला पाहिजे मोठ्यांचं. म्हणून मग नामदेव महाराज म्हणतात, नाही नाही, चला आपण दर्शन तर घेऊया, विचारू तर या काय म्हणतात काही नाही. त्यावेळेला नामदेव महाराज त्या विसोबा खेचरांचं दर्शन घेतात आणि म्हणतात, स्वामी महाराज, आपले चरण देवाच्या पिंडीवर पडलेले आहेत, मला दर्शन घ्यायचंय, थोडं उचलून बाजूला ठेवा ना, मला आपल्या चरणाचं दर्शन घ्यायचं आहे, आपले चरण थोडं पिंडीवरले उचलून बाजूला ठेवा, म्हणजे मला निवांत दर्शन घेता येईल. ते विसोबा खेचर म्हणू लागले, नामदेवराया मी आता थकलोय, म्हातारा झालोय, मला पाय पण उचलणं शक्य नाही, शक्तीच राहिलेली नाही, आता मी अशक्त बनलोय, आता तुम्हीच काय करा, तुमच्या हातानं माझे चरण उचला आणि पिंडीवरून काढून बाजूला ठेवा. असं म्हटल्यानंतर नामदेवराय पिंडीवरले चरण उचलतात
आणि बाजूला ठेवतात. ज्या ठिकाणी ठेवतात त्या ठिकाणी दुसरी पिंड तयार झाली. ज्या ठिकाणी ठेवतात त्या ठिकाणी दुसरी पिंड, तिथून उचलतात दुसरीकडे ठेवतात, पुन्हा दुसरी पिंड, भोवताल त्या ठिकाणी फिरवण्याचा प्रयत्न केला, दुसरीकडे ठेवण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक ठिकाणी पिंडच निर्माण होऊ लागली. त्यावेळेला नामदेव महाराजांना जाग आली, त्यांचे डोळे उघडले, त्यांना नवी दृष्टी प्राप्त झाली, ज्ञान दृष्टी प्राप्त झाली. तीच गुरुची कृपा आहे. चरणाला स्पर्श झाला, एक वेळा नाही अनेक वेळा हा चरण धरूनच राहावं लागलं, धरूनच उचलून ठेवावं लागलं. चरण धरून, गुरुचे चरण धरल्यानंतर आणि मग चरणाचा स्पर्श झाल्यामुळं त्याच्यातूनच त्यांनी बोध केला. स्पर्श कृपा म्हणतात त्याला, स्पर्श कृपा. आणि विश्वाखेचरांनी कृपा केली, जागोजागी भगवान परमात्म्याचं दर्शन त्यांना झालं. हे एका ठिकाणी पंढरपूरलाच देव आहे, विटेवरच देव आहे, तोच देव आहे असं वाटत होतं कोणाला? नामदेव महाराजांना. हे अज्ञानपणा, हा संकुचितपणा त्यांचा दूर झाला आणि विश्वाखेचरांच्या कृपेने नामदेव महाराज संत बनले, पक्के बनले. असे पक्के बनलेले संत नामदेव महाराज, त्या नामदेव महाराजांना कच्च ठरवण्याचा अधिकार ज्यांचा आहे, असे संत परीक्षक असलेले श्री संत गोरोबा काका महाराज हे सर्व संतांचे परीक्षक आहेत. किती महान असतील, त्यांचं महानत्व किती असेल. फुलांच्या पाकळ्या करून किंवा असेच फुलं असतील तर सर्वांना फुलं वाटप करा. बरोबर 12ला आपण गुलाल पुष्पवृष्टी करूया, तोपर्यंत मी बोलेन. तर अशा जे नामदेव महाराज सगळ्या संतांच्या अगोदर भगवान विठ्ठलाला नैवेद्य चारतात, जो विटेवरचा भगवान पांडुरंग परमात्मा सर्व संतांच्या अगोदर नामदेवरायासोबत बोलतो, खेळतो, असे नामदेव महाराज. आणि उत्तर काळामध्ये गुरुकृपा प्राप्त झाल्यानंतर ज्या नामदेव महाराजांनी ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, वारकरी संप्रदायाचा पाया ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला, अशा वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारे जेवढे काही संत आहेत, त्या सगळ्या संतांमध्ये प्रथम स्थानी, प्रथम प्रचारक म्हणून ज्यांचं नाव घ्यावं लागतं आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन भारतामध्ये अनेक प्रदेशामध्ये ज्यांनी प्रचार केला, मुख्यतः पंजाब प्रांतामध्ये जाऊन, उत्तरेकडे जाऊन पंजाब प्रांतामध्ये अनेक वर्ष राहून त्यांनी त्या पंजाबी भाषेमध्ये सुद्धा ज्यांनी भगवंताच्या भक्तीचा नामाचा प्रचार केला, असे या आपल्या महाराष्ट्राचे थोर संत, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, अशा या कलियुगामध्ये थोर असणारे नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनात देव नाचतो, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, ज्यांच्या कीर्तनात देव नाचतो असं कीर्तन करणारे नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनात साक्षात गोरोबा काकांचे जे हात तुटले होते त्यांनी स्वतः तोडून घेतले होते, ज्यांच्या कीर्तनामध्ये टाळी वाजवा म्हटल्यानंतर सगळा समाज टाळी वाजवण्यासाठी हात वर करतो, पण गोरोबा काका हात वर करायला लाजतात. त्यावेळेला गोरोबा काकाला म्हणतात, काका सगळ्यांनी हात वर केले, तुम्ही पण करा ना. गोरोबा काका लाजतात, हातच नव्हते, तुटले होते. त्यावेळी नामदेव महाराज म्हणतात, कीर्तनकार आहेत, चला आपण हात वर करूया. म्हणून गोरोबा काका कसे तरी लाजत काजत हात वर करायला लागले. गोरा थोटा वरती करी, हा कर फुटले वरच्यावरी. गोरोबा काका महाराज थोटे हात वर करू लागले, केले, आणि असे थोटे हातच असं करतात, टाळी वाजवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेला हात वरी असताना, थोटे असतानाच वरच्या वरीच हात फुटले, बोट पंजा जसच्या तसं पूर्ववत स्थिती प्राप्त झाली आणि टाळी वाजू लागली. कोणाची? गोरोबा काकांची. ज्यांच्या कीर्तनामध्ये गोरोबा काकासारख्या संतांना तुटलेले हात फुटतात, मेलेले मूल जिवंत होतं, देव नाचतो, असे संत नामदेव महाराज किती थोर असतील, ज्यांच्या हातचा नैवेद्य साक्षात पांडुरंग खातो, असे नामदेव महाराज किती थोर असतील. त्या काळातल्या सगळ्या संतांमध्ये लाडके संत, सर्वात प्रिय संत पांडुरंगाला कोण असतील तर नामदेव महाराज आहेत. असे प्रिय असणारे, लाडके असणारे संत नामदेव महाराज एवढे थोर आहेत. अशा थोर असलेल्या संतांचे परीक्षक, त्यांना सुद्धा कच्चे ठरवू शकणारे परीक्षक असलेले संत गोरोबा काका महाराज आहेत. आणि म्हणून
असे गोरोबा काका या सगळ्या महात्म्यांच्या पेक्षा महान आत्मा आहेत आणि म्हणून महात्मा आहेत. महात्मा नसतो माम पार्थ दैवीम प्रकृती आश्रिता. सगळे संत दैवी प्रकृतीचे आश्रित असतात. सगळ्यांच्या ठिकाणी दैवी प्रकृती असते. दैवी प्रकृती म्हणजे काय? भगवंताने दैवी संपत्तीचे वर्णन केलेले आहे गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम. अशा प्रकारची 2-3 श्लोकामध्ये 26 दैवी संपत्तीचे गुण सांगितलेत. पुढील काही श्लोकामध्ये एका श्लोकामध्ये 6 आसुरी संपत्तीचे गुण सांगितले. मग 26 दैवी संपत्तीचे गुण ज्यांच्या जवळ असतात त्यांना महात्मा म्हणतात. अभय पहिला गुण आहे. अभय जे संत आहेत, जे महात्मे आहेत त्यांच्या ठिकाणी अभय हा गुण पहिला गुण असतो. संतांच्या ठिकाणी भीती नावाची वस्तू नसते. ज्यांच्या ठिकाणी भीती आहे ते संत नाहीत आणि ज्यांच्या ठिकाणी भीती नाही ते संत आहेत असं आपण खात्रीशीर म्हणू शकतो. पण आता बरेच जण म्हणतात आम्ही पण भीत नाही, आम्ही पण संत आहोत. तसं नाही. भीती कोणाचीच नाही पाहिजे आणि कधीच नाही पाहिजे आणि कशाचीच नाही पाहिजे. असं जर असेल, अशी जर निर्भय अवस्था प्राप्त झाली असेल तर आपण निश्चित संत आहात. कोणाचीच भीती नाही, केव्हाच भीती नाही, कशाचीच भीती नाही, अशी निर्भय अवस्था, असा अभय संपन्न जे कोणी आहेत ते खरे महात्मे आहेत, ते संत आहेत. अभयम हा पहिला गुण संताकडे असतो. सत्व संशुद्धीर. सत्व म्हणजे चित्त, संशुद्धी चित्त शुद्ध असतं, पूर्ण अंगाने शुद्ध असतं. संतांच्या चित्ताची अवस्था सांगत असताना सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. गंगेचं जळ कसं असतं? काचसारखं. काच समोर धरल्यानंतर याकडून पाहिल्यानंतर पलीकडचं दिसतं, इतका स्वच्छ काच असतो. त्याप्रमाणे गंगेचं पाणी सुद्धा इतकं स्वच्छ, इतकं शुद्ध असतं की त्या गंगेच्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसू शकतं, इतकं स्वच्छ असतं. त्या गंगेच्या पाण्यासारखं ज्यांचं चित्त शुद्ध बनलेलं आहे असे सत्व शुद्ध असलेले संत हे महात्मे आहेत. अशा महात्म्याच्या ठिकाणी अशा अभय, सत्वशुद्धी, ज्ञान, दया, क्षमा, प्रेम इत्यादी अनेक प्रकारचे म्हणजे सगळ्या 26 प्रकारची ही सद्गुणांची ही संपत्ती त्यांच्या ठिकाणी असते. असे दैवी प्रकृतीवान असलेले संत आहेत, ती खरी महात्मी आहेत. महात्मा नसतो माम पार्थ दैवीम प्रकृतीमा आश्रिता भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. असे दैवी संपत्तीवान पुरुष म्हणजेच महात्मा अनन्य मनसाने म्हणजे एकाग्र मनाने आणि एकनिष्ठतेने, अनन्यतेने दुसऱ्या कोणाचाच आश्रय न करता केवळ भगवंताचा आश्रय घेऊन स्वीकारून आपल्या चित्ताला एक भगवंतच आलंबन देऊन त्याचंच चिंतन करत असतात. एक धीरीला चित्ती आम्ही रघुमाईचा पती. अशा प्रकारे भगवंताचं चिंतन करत असतात, असं त्यांचं मन असतं. आणि अशा हो हो इथंच करायचं ना मध्ये? नाही इथं करायचं. हो. अभय, सत्व, संशुद्धी इत्यादी सर्व दैवी संपत्तीच्या सद्गुणांनी संपन्न महात्मे मंडळी असतात. असे मंडळी ईश्वराला समग्रतेने जाणतात, संपूर्णतः जाणतात. अशा जाणणाऱ्यापैकी ही संत गोरोबा काका महाराज, संत शिरोमणी गोरोबा काका, संत परीक्षक गोरोबा काका त्यांची आज पुण्यतिथी आहे. म्हणून त्यांच्या या पुण्यतिथीच्या प्रसंगी आज आपल्याला सर्वांना मिळून आता योग्य वेळी म्हणजे अगदी बरोबर 12 वाजताना त्यांना पुष्प अर्पण करायचं आहे, पुष्प वर्षाव करायचा आहे, पुष्पवृष्टी करायची आहे. या ठिकाणी 1 मिनिट वेळ आहे आपल्याला. आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. मी पुंडलिक वरधारी विठ्ठलचा जयघोष करेल. जयघोष केल्यानंतर आपण या ठिकाणी सर्वांनी एका आवाजात जयघोष करायचा आहे. जयघोष झाल्यानंतर मग इथून सर्वांनी जाऊन आतमध्ये आपण पुष्पवर्षाव करायचा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत शिरोमणी गोरोबा काका महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव. रामकृष्ण.
पुंडरीक वरदान श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री संत शिरोमणी गोरवा काका महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हर हर महादेव। श्री संत शिरोमणी गोरोबा काका की श्री संत शिरोमणी गोरोबा काका की जय।